हर हर महादेव मित्रांनो, आज तारीख 3 आणि आपली निघायची वेळ आलेली आहे प्रयागराज महाकुंभमधनं. आणि जोडीदार बी एक भेटलेला आहे आपल्याला. बोला दादा. सामान आहे ना सर? हाय सगळं. हळूहळूच जाऊ द्या, त्यातलं पेट्रोल संपलं होतं. भावानं 4-5 दिवसापासून एवढी बेकार तब्येत खराब आहे माझी. जय श्रीराम. बोलायला सुद्धा अडचण येते. सर्दी खोकला जाम झालं, पूर्ण ब्लॉकेज झालं. आणि त्या गाडीने नवीन टेन्शन दिलं. पेट्रोलच नाही या गाडीत. आता इथनं पेट्रोल पंप असेल मला वाटते 4 किलोमीटर. पेट्रोल काय म्हणजे काहीच नाही. बंद जर पडते 4 किलोमीटरपर्यंत मला ढकलत जावं लागेल. आणि हे चढ बघा कसला आला. टेन्शन. बघू काय होते आता पुढं. आम्ही आलो बाहेर महाकुंभमधून. दादासोबत नाशिक ट्रिप करणार आहे आता. कळसुबाई मेन ट्रेक आहे आपला. कळसुबाई करायचंच आहे आपल्याला, दुसरं काय नाही. तर आपण कळसुबाई 100% होणार. पैसन दे बे काय चाललंय ह्यांचं काय माहिती. दादाने मॅप लावलाय, कळलं नाही दादा कुठं नेते ते. गाडीची टाकी केली फुल. आम्ही होत आहे प्रयागराज मधून गुल ऑन द वे नाशिक. आज 3 तारीख आहे. एवढी गर्दी दिसत आहे रस्त्यावर मला. आम्ही बी आज रस्ता चुकलो, पाठीमागून आले महाकुंभच्या. तर पुढे बघू गर्दी किती आहे, कशी आहे काय. लोकांची गर्दी कमी झाली पण 1-2 दिवसात. लोक घाबरायला लागले महाकुंभमध्ये यायला. व्हिडिओ व्हायरल होते, मारायचे फिरायचे. त्यामुळे लोक आता म्हातारी माणसं आणि पोरं बारकी घेऊन येतं ताडीस काय करत नाही की आता. बघू आता. आम्ही तर आउटसाईडला आतमध्ये गेल्यावर कशी गर्दी आहे का आहे ती. लाला मनमोहन दास इंटर कॉलेज. बघा भावांनो, यूपीतली घरं कशी आहे ती. आईडी नहीं है. कशी केली गाडी दादांची, विषय नाही. 3-3.5 तास गेला गाडीला.
दिवस आमचा आज प्रयागराजमधनं बाहेर निघायलाच निघतोय का काय माहिती आता. गाडी मात्र एक नंबर चमकवली. प्रयागराजमधून बाहेर निघून सरळ नाशिक रूट धरलाय. आता मला बी माहीत नाही, आता त्या मोबाईलमध्ये मॅप लावला आहे. मी तर नुसतं त्यांनाच फॉलो करतो, त्यांच्या मागं मागं चालतोय मी. नाशिकला आपल्याला मेन कळसुबाई शिखर चढायचे भावांनो. दुसरं काय बघू या ना बघू, पण कळसुबाई मात्र 100% चढायचे. दादा लय दमाने हे लागले. फायनली आम्ही आमच्या रस्त्याला लागलेलो आहे. रस्ता मोकळा झाला तर तिथनं बाहेर पडलोय. आता फक्त एक चांगलं हॉटेल बघून जेवण करायचंय, बाकी काहीच नाही. तर चांगलं जेवण भेटावं म्हणजे रात्री 11-12 वाजेपर्यंत नॉनस्टॉप गाडी चालवायला मोकळा चालू. बोला हर हर महादेव. भेटलं ढाबा बाबा रेस्टॉरंट, बाबा ढाबा रेस्टॉरंट. जेवायचं इथं करू इथंच. चला करा ना, तर चला मग. आता अडचण होती उतरायला. दादा जेवण कसं आहे? उत्तम, एक नंबर. ही आपली सिंपल प्लेट. दादांची काय काय भाजी आहे दादा? हे आलू मटर, पनीर, ही रोटी, तंदुरी रोटी आणि जिरा राईस. मला बटर रोटी, पनीर, मिक्स व्हेज, ही डाळ आणि राईस. जेवण झालं की आम्ही सरळ नाशिकला. कळसुबाई शिखर कमिंग सून. इथून सरळ शेतातून नाशिकला. चला.